नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपल्या मोर्याबीटचं काम आहे, ते म्हणजे मिलिंद नगर जोगेश्वरी लिंक रोडला. तर आज हळदीचं आपल्याला काम आहे आणि आज मोठा सेटअप आहे. 3 रोटो 3 कॉन्सर्टचा सेटअप आहे. तर आज पण वाजवायला खूप मजा येईल आणि आज गणाजीच वाजवणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्याला आज फट्टी लेट झाला आहे, 7:30 वाजता चालू करायचं आहे आणि 7 आपल्याला इथेच वाजले. टेम्पो येतोय कधीपासून त्याची वाट बघत होतो आम्ही. आणि पोरं सगळी कामावरून येतात, त्यामुळे थोडं टाईम मागे पुढे होतच राहतो. तर कधीपासून टेम्पो भेटत नव्हता, तो टेम्पो आता फायनली भेटला आहे. आणि मार्केट जाम असतो आपला, त्यामुळे टेम्पोला यायला आतमध्ये टाईम लागतो. तर टेम्पो आता येईल. पटापट इन्स्ट्रुमेंट आपण आतमध्ये टाकूया. इन्स्ट्रुमेंट आपण बाहेर काढून ठेवले आहेत आणि आता आपण निघतोय. धीरज वगैरे आलाय, गणाजी आलाय. तर रूमवरती जाऊया, पटापट इन्स्ट्रुमेंट तिकडे ठेवूया आणि आधी आपण आपल्या पहिले लोकेशनवरती पोहोचूया. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर आता आधी आपण जाऊया बेंचूच्या रूमवर. पब्लिक मी इथे कपडे चेंज करून आलो आणि इन्स्ट्रुमेंट डायरेक्ट गायब. काढ मी चाय घ्यायला आलोय. तर पब्लिक आपण सिग्नलवरती इन्स्ट्रुमेंटसाठी जे स्टँड लागणार आहे ते आपण गाडीवरून घेऊन चाललोय. प्रथमेच्या आपल्यावर आहे. मिररमध्ये बघा. तर आपण निघालो स्टँड घेऊन. आपण जाणार पुढे, रोटोचा सेटअप करणार. बाकी टेम्पो येतोय, टेम्पोला वेळ लागेल, त्यामुळे आपण बाईकवरती रोटोचे स्टँड घेऊन चाललोय. तर आता जाऊया. अजून मागसून 3 बाईक येत आहेत. 3 बाईकवरून 3 रोटोचे स्टँड घेऊन येत आहेत. तर पटापट पुढे जाऊया. तिथे जाऊन गणूला फोन करतो. गणू पोचला आहे. आम्हाला बिल्डिंग नंबर माहिती नाही आहे, तर आधी जाऊया तिथे आणि सेटअप करायला सुरुवात करूया. तर आपला सेटअप झाला आहे पब्लिक. आपण आता डायरेक्ट वाजवायला घेऊ. लेट तर झाला आहे, पण आता काय, जागेचा शॉर्ट होता आहे लोकांचा. आपल्याला चला वाजवतानाच भेटूया.
मित्रांनो आपला पॅकअप झाला आहे आणि जास्त काय असं शूट घ्यायला भेटतच नाही कारण DJ कंटिन्यू वाजतोय. त्यामुळे मी असे साधे सुधे क्लिप घेतले आहेत. इन्स्ट्रुमेंट आपण सगळे आता इथे घेऊन आलो. आपण टेम्पोची वाट बघतोय. टेम्पो आला की सगळे इन्स्ट्रुमेंट टेम्पोमध्ये भरूया आणि आपण आपल्या मार्गाला आपल्या घरी निघूया. तर आता वाजले आहेत 11:30. अजून DJ वाजतोय तिकडे, पण आवाज इकडे आता कमी येतोय त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही म्हणून व्हिडिओ शूट घ्यायला सुरुवात केली. इन्स्ट्रुमेंट सगळे टेम्पोत भरू आणि आपण निघूया. तर पब्लिक आपला टेम्पो पण पॅक झाला आणि आता आपण निघतोय. आणि आपली आज ऑर्डर होती निल्याच्याच एरियात. समोर बघा भावाची आठवण येते परत. मी जाऊ भावाची परत आठवण झाली कारण आपण निल्याच्याच एरियामध्ये ऑर्डर वाजवत होतो. टेम्पो पॅक झालाय आणि आता आपण निघतोय घरी. तर डायरेक्ट आपण आता घरी जाऊन भेटू. तर मित्रांनो आपण आलोय बँकेच्या रूमवरती. टेम्पोची वाट बघतोय. टेम्पो आला की इन्स्ट्रुमेंट सगळे आतमध्ये ठेवणार. तर घरी जाऊन ब्लॉग एंड नाही करत, इथेच ब्लॉग एंड करतो. जास्त काय आज बोलायला भेटलं नाही कारण DJ कंटिन्यू वाजत होता आणि त्या स्पॉटवरतीच बोलायला नाही भेटत कारण की कॉपीराईटचा प्रॉब्लेम असू शकतो. कधी पण अचानक भयानक बसतो, कॉपीराईट क्लेम बसतो किंवा स्ट्राईक बसतो. स्ट्राईक बसलं की खूप मोठा लफडा होतो मग, कारण की यूट्यूबवाले आपल्यावर डायरेक्ट स्ट्राईक मारतात आणि 3 स्ट्राईक जर आले मुळे शूट जास्त काही घ्यायला भेटलं नाही, बोलायला नाही भेटलं. फक्त असं नॉर्मल दाखवलं आहे, ते पण आवाज चेंज करून टाकावं लागलं आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर, ओम साईराम.